ओके चला, तर आज आपल्याला इथं चौथीचा स्कॉलरशिपचा भाग या ठिकाणी बुद्धिमत्तेचा शिकायचा आहे, बरोबर आहे? कोणता विषय आहे आपला? बुद्धिमत्ता. अरे बापरे, छान उत्तर दिला तुम्ही. तर चला, आज आपल्याला शिकायचा बुद्धिमत्तेचा भाग. तर आता आपला हा भाग म्हणजे या ठिकाणी वेण आकृती हा भाग शिकायचा आहे. आता वेण आकृती हा भाग शिकत असताना आपल्याला काय माहिती असायला हवं, तर आपल्याला दिलेल्या आकृती काय असतात, एक गुंतलेला भाग असतो. कसे असतात? गुंतागुंतीचा भाग म्हणजे वेण आकृतीचा असतो. त्यामध्ये काय गुंतागुंतीचे असतात, तर आता एक वेळेस सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. बाळांनो, त्या अगोदर तुम्हाला की जे भौमितिक आकृत्या असतात त्या आकृत्यांची ओळख होणं आवश्यक असतं. मग आता त्या आकृत्या कोणत्या असतात? म्हणा. आयत, चौरस, चौकोन, पंचकोन, समभुज चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, षटकोन. आता षटकोन आणि पंचकोन तुम्हाला माहिती आहे कसा ओळखायचा? तर म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण टीम मध्ये दिले बघा, 1 2 3 4 5 6 झाले का नाही? ज्या ठिकाणी कोण तयार होतो हा आपला असा एल्बो आहे का नाही? कोण तयार होतो नाही? मग असा भाग या ठिकाणी षटकोन. म्हणा षटकोन, पहा. त्यानंतर अर्धवर्तुळ, हे सगळ्या भूमिती आहेत. मग आता आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो परीक्षेला? अतिशय तर गुंतागुंतीचा कसा आहे? गुंतागुंतीचा असणारा हा प्रश्न आहे. मग आता गुंतागुंतीचा हा प्रश्न असल्याने आता आपलं उदाहरण बघायचंय. काय बघायचंय? उदाहरण पाहत असताना दिलेल्या याच्यामध्ये की आता शेजारील आकृतीत वर्तुळात असलेले अंक आपल्याला शोधायचे. पहा आता इथे काय पाय, इथे तुम्हाला आता बाळा याच्यामध्ये तुला हे आकृत्या किती दिसतात त्याच्यामध्ये? 3. शाबास. सांग बरं परळकर, कोणकोणत्या आकृत्यात नाव सांग बरं? वर्तुळ, हा, चौकोन, हा आणि त्रिकोण. शाबास. टाळ्या वाजवा माझ्यासाठी. अगदी छान उत्तर दिलं बरं का तू. छान. तर मग आता आपल्याला पुन्हा वर्तुळात असणाऱ्या आकृत्या आपल्याला शोधायच्या. तर आता वर्तुळामध्ये काय बघा क्रमांक आहे, तर याच्यामध्ये वर्तुळाचा भाग दिल्याबरोबर आपण काय घेतले? 7 8 9 10 11 एवढे अंक आपले आहेत. पण बाकीचे अंक आता कसे आहेत? त्यामध्ये चौकोन आहे. काय आहे? चौकोन. त्याबरोबर त्रिकोण पण आहे का नाही? हे सर्व पण आपल्याला सूक्ष्मदर्शिकेने म्हणजे बारकाईने बघा. आपलं काय हरवलं तर आपण बारकाईने शोधतो का नाही? तरच आपलं सर्व कसं आपलं बारकाईने शोधायचं आणि याच्यामध्ये फक्त वर्तुळामध्ये असणारी संख्या शोधायची. आता आपण जर विचार केला, आता 7 8 9 हे अंक आपण जर बघा, आता मी गोल केले म्हणजे ते वर्तुळात नाही पळानो, ते आहेत कशामध्ये? हा बरोबर, कशामध्ये? शाबास. आणि चौकोन. आता राहिलेले अंक कोणते आहेत? 10 आणि 11. 10 आणि 11. आता हेच अंक म्हणजे वर्तुळामध्ये येतात. जसं की त्याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? बी. 10 आणि 11. बघा तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी अगोदर 11 दिले पुन्हा 10 दिले. दिले का नाही? तसे असे काही गुंतागुंतीचे प्रश्न असतात ते तुम्हाला बारकाईने शोधायचे आणि वेण आकृती हा घटकावरला स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. सोडवणार ना? हो. ओके, थँक्यू.